आणि आता पुढची बातमी बघूयात। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आणि या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मान्यता दिल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये 1.5 तास मंत्रिमंडळासंदर्भात खलबत झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यामध्ये असलेल्या मंत्रिमंडळाच्या नावांसंदर्भात 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थ मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कृषी मंत्रालय इत्यादी मंत्रालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे। जवळपास 7 मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय खलबत झाली? काल रात्री उशिरा अजित पवार यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल आणि यांची एक महत्त्वाची बैठक झाली। साधारणतः 1.5 तास ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी झाली आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळामध्ये कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान असेल या संदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोबतच काही मंत्र्यांना जे गेल्या मंत्रिमंडळात होते त्यांना डच्चू देण्यासंदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोबतच त्या पद्धतीने माहिती मिळते की येत्या 5 डिसेंबरला जो मंत्रिमंडळ शपथविधी होणार आहे त्यामध्ये किती मंत्र्यांचा शपथविधी घ्यायचा या संदर्भात देखील चर्चेची माहिती सूत्र दिली आहे। त्यामुळे आता ते पाहावं लागेल की साधारणतः कुठल्या मंत्र्यांना स्थान मिळतं आणि कुणाला डच्चू मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि तिकडचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत रहा।